या देशामध्ये शिक्षणाची गंगा शेवटच्या माणसापर्यंत पोचावी म्हणून ज्या ज्या महापुरुषाने ज्या ज्या व्यक्तीने आपलं आयुष्य खर्ची घातलं त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा फुले आहेत, शाहू महाराज आहेत. या सर्व महापुरुषांना प्रथम मी अभिवादन करतो. विचारपीठावर उपस्थित या संस्थेचे डायरेक्टर माननीय संजय उनवे सर, प्रिन्सिपल आशा उनवे मॅडम आणि आमचे खूप चांगले मित्र प्रशांत वाघे सर आणि माझ्या उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो, तुम्हाला वाटत असेल की काय राव सकाळपासून शाळा झाली, म्हणजे आत्ता दिवसभर आमच्या सर लोकांना आपण साध्या भाषेत झेललं आणि आता हा कोण माणूस आणून बसला तर याला तासभर झेलायचं. भूक किती लोकांना लागली, भूक बघा, हात वरती केला, ती करणार होती पण खाली केला लगेच. लक्षात आला की आपण इथे कार्यक्रमामध्ये बसलोय. जेवलात का तुम्ही लोक? किती वाजता जेवलात हो? 12. आता तर 4 वाजले. झोप किती लोकांना येत आहे? म्हणजे मगाशी आपलं प्रार्थना चालू, हीच प्रार्थना चालू झालं होतं, म्हटलं आपण चुकीच्या वेळेला तर नाही आलो. असं काही आहे का? असं असेल तरी मी जाणार नाही. आता मी इथे आलो ना, प्रशांत सरांनी बोल, मी कुठून आलो माहितीये का? वर्धेवरून आलो. 3 तासाचा प्रवास करून आलो. आता मी रिकाम्या हाताने जाणार का? तुम्हाला डोस देऊनच जाणार आहे. आता तुम्ही म्हणा का घरच्या आई बाबांचे डोस कमी आहेत का? रोज आम्हाला आमचे आई वडील सांगतात अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. सर आम्ही त्यांचं ऐकत नाही. तुम किस खेत की मुली. बरं मला एक सांगा, मला मुळात आज मी भाषण करायला आलेलं नाही. मी आज प्रशांत सरांना सुद्धा सांगितलं, सर मला बोलायचं पोरांसोबत. म्हणजे मी शाळेमध्ये भाषण देऊन आता 4-5 वर्ष झाली. हे मोठे मोठे स्टेज असतात, 2-4-5 हजार लोक पुढे असतात आणि मी भाषण करत असतो. फार गंभीर वातावरण असतं. पण म्हटलं आज आपण भाषण करायचंच नाही, आज आपण बोलायचं, संवाद साधायचा आणि एन्जॉय करायचं. तुम्ही ऐकायच्या मानसिकतेत आहात का? शुअर? मला असं एवढंसं जरी जाणवलं की तुम्हाला बोर होत आहे, मी थांबून देईल. पण तुम्हाला बोर होणार नाही. जिंकायचं किती लोकांना आहे? हात वरती करा, पटापट पटापट पट. जिंकायचं किती लोकांना? यशस्वी सक्सेसफुल कितने लोगों को बनना है? अच्छा एक बात बताओ, अभी नीचे करो. सक्सेसफुल बनने के लिए क्या करना होता है? हार्डवर्क करना होता है. यानी सक्सेसफुल बनना यानी क्या होता है? भाई हम लोग बोलते हैं ना कि ये सक्सेसफुल बनना है, तो यशस्वी माणूस आहे. केव्हा म्हणतो आपण? बोला. जेव्हा तो काहीतरी मिळवतो, बरोबर, काहीतरी मिळवतो तेव्हा तो काय होत असतो? यशस्वी होत असतो, सक्सेसफुल होत असतो. आणि तोच जे काही मिळवतो ते मिळवत असताना काय करतो? हार्डवर्क. हार्डवर्क करून काय करतो? स्पर्धा करतो, कॉम्पिटिशन करतो. बरोबर? तुम्ही तुमच्या क्लासमध्ये करता की नाही? आता मुलांमध्ये थोडा प्रमाण कमी असतं, मुलींमध्ये भयंकर असतं. पण आमच्या वेळेला आम्ही शाळेत असताना सर तुम्हाला सांगतो, मला 74% पडले आणि आमच्या वर्गातल्या सगळ्या मुलींना 86, 85, 84 पॉईंट समथिंग, आणि ते 84.5 वाली समथिंग ती रडत होती. मी डोक्यावर हात मारला, अगं तुझ्यापेक्षा 10% कमी आहे, मी बघ कसं खुश आहे. म्हणजे मुलींचं भारी काम असतं. ते एवढ्या स्पर्धा करतात. स्पर्धा करून आपण पुढे जात असतो. कोणाच तरी पहिला येणार, कोणतरी दुसरा येणार, कोणतरी तिसरा येणार आणि कोणतरी शेवटचा येणार. येतो ना कोणीतरी शेवटचा. तुमच्या वर्गात सुद्धा येत असेल, ते फार मनाला लावून घेऊ नका. पण कोणीतरी पहिला येतो, कोणीतरी दुसरा असतो. म्हणजे ही काय झाली? स्पर्धा. बरोबर? आणि आम्ही सतत आयुष्यभर स्पर्धा करत असतो. आम्हाला दुसऱ्यासारखं सुंदर दिसायचं असतं,
बरोबर? एखाद्यासारखे सुंदर आम्हाला केस, हेअरस्टाईल वगैरे पाहिजे असते आम्हाला, शाहरुख खान, सलमान खान वगैरे वगैरे अशा हव्या असतात की नाही. हे आम्हाला सतत वाटत असतं की मी त्याच्यापेक्षा चांगलं असलं पाहिजे, मी तिच्यापेक्षा सुंदर असलं पाहिजे, मी तिच्यापेक्षा जास्त हुशार म्हणवली गेली पाहिजे. आहे तो भाग सोडा, म्हणवली गेली पाहिजे, मला तिच्यापेक्षा जास्त चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. पण हे होतं का हो बहुधा? होतं का? होतं का? नेहमीच होतं का हे? नाही होत. मग मला सांगा, तुम्ही जर म्हणताय की तुम्हाला सक्सेस मिळवायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, तुम्ही म्हणता हार्डवर्क करता येतं, करायला पाहिजे. बरोबर, हार्डवर्क करायला पाहिजे, माझं म्हणणं नाही, करा, बिलकुल करा. पण आपण ते करत असताना एक गोष्ट सतत करत असतो, ती म्हणजे स्पर्धा. आणि ती स्पर्धा बऱ्याचदा इन्फिनिटी कॉम्प्लेक्समुळे असते, की एक न्यूनगंडत्व आमच्यामध्ये असतो की ती माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, तो माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, त्याला माझ्यापेक्षा चांगले मार्क्स पडतात, पडणारच. तो जास्त अभ्यास करतो, तो जास्त मेहनत करतो, पडणारच. पण याच्या मागे एक छोटी गोष्ट आहे, तुमची स्पर्धा, आपण प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने स्पर्धा करत असतो. तुमची स्पर्धा कोणासोबत आहे तुम्हाला माहिती आहे का? कोणासोबत असते स्पर्धा? टाळ्या वाजवा सगळ्या मुलींसाठी. मुलींसाठी टाळ्या वाजवा म्हटल्यावर हे सायलेंट झोन मध्ये गेले सगळे. तुमची स्पर्धा कुणासोबत नाहीये, तुमची स्पर्धा फक्त तुमच्या सोबत आहे. आणि आम्हाला घाण सवय पडली, आणि शाळेमध्ये आम्हाला सुद्धा होते, आणि हे आम्हाला सतत असे. आम्ही काय करतो, आमच्या बाजूच्या सोबत स्पर्धा करायचा प्रयत्न करतो. माझ्या बेंचवर बसलेला जो बसलाय त्यापेक्षा मला जास्त मार्क्स मिळाले पाहिजे, समोरचा जो दिसते मुलगी तिच्यापेक्षा मी जास्त सुंदर दिसली पाहिजे. हे आम्ही एकमेकांसोबत सतत स्पर्धा करत असतो. आणि ती स्पर्धा करत असताना ज्या वेळेला आम्ही मागं पडतो त्यावेळेला आमचा आत्मविश्वास कमी होतो आणि आमच्यामध्ये न्यूनगंडत्व तयार होतो. बरोबर आहे? ज्या वेळेला स्पर्धा करत असताना कोणाशी, इतरांशी जेव्हा आपण स्पर्धा करतो, त्यावेळेला जेव्हा आपण मागे पडतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक न्यूनगंडत्व तयार होत असतो की नाही, मी हे करू शकत नाही. पण मला असं वाटतं की स्पर्धा चुकीची आहे. माझी स्पर्धा ही माझ्या सोबतच आहे. म्हणजे माझा आजचा परफॉर्मन्स कसा आहे त्याच्यापेक्षा माझा उद्याचा परफॉर्मन्स जास्त चांगला असला पाहिजे. मी आज जे काही जगतोय त्याच्यापेक्षा उद्या माझं जगणं चांगलं असलं पाहिजे, माझं वागणं चांगलं असलं पाहिजे, माझ्या अभ्यासाची वेळ कशी वाढेल ह्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि मग हे कुठून होणार? हे कुठून होणार? मी बरं मला सांगा, अभ्यास करताना कंटाळा किती लोकांना येतो? चला, काय राव, सगळे मेरिट यायला पाहिजे. मग कोणाला कंटाळा येत नाही? कोणालाच नाही. नाही, खोटं नका बोलू. कोणाला कंटाळा येतच नाही. चमत्कार आहे सर, म्हणजे एखाद्या शाळेमध्ये चमत्कार आहे की सर्वे बसले म्हणून आणि मान प्रिन्सिपल बसल्या म्हणून काय. बरं, मॅथमॅटिक्स किती लोकांना आवडतं? चला हात वरती करा. मी विचारणार क्वेश्चन का? मी म्हणजे तुम्हाला सांगतो माझा व्यवसाय काय माहिती का? एक सर चुकलं इंट्रोडक्शन मध्ये, मी इंजिनिअरिंगला शिकवतो सुद्धा आणि माझा व्यवसायच मॅथ्स शिकवणे. विचारू का? आता हात वरती करा. 1 2 3 4 5 6 बस. बरं, आता सगळं हिस्ट्री किती लोकांना आवडतं? हिस्ट्री इतिहास. अरे वा, मी वाचून आलो बरं का, पूर्ण 10व्या वर्गाचा सिलेबस वाचून आलो मी. आवडतं तुम्हाला? म्हणजे 4-5 आहे. मग आम्हाला एखादा विषय हा आवडत असतो आणि कोणता तरी विषय आवडत नसतो. आणि सगळीकडेच हे होतं, प्रत्येक गोष्ट आम्हाला काही सदा सर्वकडे आवडत नसते. एखादी गोष्ट आवडते, एखादी गोष्ट आवडत नाही. तो आमच्या आवडीनिवडीचा प्रश्न असतो. पण जर मी तुम्हाला हे सांगतोय की आपल्याला आपली स्पर्धा ही आपल्यासोबत आहे आणि आपली स्पर्धा आपल्यासोबत होत असताना जर मला अभ्यासाचा कंटाळा येतो, काय केलं पाहिजे तुम्हाला वाटतं? जर समजा मला अभ्यासाचा कंटाळा येतो, काय येत असेल? काय येत असेल? झोप येते म्हणून. खोटं नाही बोलायचं, फार पाप लागेल बरं तुम्हाला.
शाळेत बसले तुम्ही. कंटाळा काय येतो? झोप. आता खरं बोला ना, मुली बघा प्रामाणिक असतात आमचे. बोला, इकडे बोला. अभ्यास करताना कंटाळा काय येतो? बरोबर ना? 2 काय करायचं असतं आम्हाला? पबजी खेळायचं असतं. खरं आहे ना? नाही नाही, हे खोटंच नका बोलू तुम्ही. एकदा तुम्ही झोपेचं समजू शकतो, पण मी पबजी खेळायचं तुम्हाला आवडत बिवडत नाही असं होऊच शकत नाही. बघा मागचे, बघा बरोबर मागची फलटण एकदम असं स्माईल आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. 3 आम्हाला कधीतरी टीव्ही बघायचा असतो. 4 कुठेतरी फिरायला जायचं असतं. 5 आम्हाला क्रिकेट खेळायला जायचं असतं. तर बाकीचं आम्ही काही खेळत नाही. आजकाल मला वाटतं ते पण मोबाईलवरच खेळतो आपण. आम्हाला असं आठवतं की आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला वाघे सरांना विचारा, आम्ही दिवसभर ग्राउंडमध्येच असायचो. ते शाळेतनं निघालो की सरळ ग्राउंडवरती, म्हणजे आपले घरचे कपडे घातले की ग्राउंडवर, संध्याकाळ होईपर्यंत खेळायचं. सकाळी पुन्हा उठून अभ्यास करायचं काहीतरी थोडाफार, ते 10व्या वर्गात करायचं. बरं, हा अभ्यास करायचा, मग खेळायला जायचं, खेळून येऊन पुन्हा शाळेत. हे आमचं उपक्रम असायचा. आत्ताचं कसं चाललं? आमचं क्रिकेट पण मोबाईलवर होतं, बरोबर की नाही? म्हणजे आम्ही भारत पाकिस्तान युद्ध सुद्धा मोबाईलवर करून मोकळे होऊन जातो. AK-47 आणि 56 चालवतात लोक पबजी मध्ये, आहे ना? गन लोड करतोय ना आपण, सगळं मोबाईलवरच. मग आम्हाला कंटाळा काय येतो अभ्यास करण्याचा? किंवा त्याला जोडून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की का तुम्हाला असं वाटतं की बरं, किती लोकांना वाटतं की मला अभ्यास करताना कंटाळा यायलाच नको, यायलाच नको, मला अभ्यास करायचा आहे? मागचे अरे करा वर करायला का पैसे लागत नाही? बरं करा. सर यांना पुढे बसवत चला, तुम्ही पुढच्या वेळ बस. आता खाली करा. काय वाटतं तुम्हाला? एक गोष्ट मान्य करता की आपण आज स्टुडंट आहे की आजच टिकटॉक स्टार व्हायचं कोणाला? मी लक्ष ठेवू नये बरं, सगळ्यांचे नावं मी लिहून घेतलेलं, आज घरी जाऊन बघणार आहे मी. आणि माझ्याकडे एक खास सॉफ्टवेअर आहे, त्याच्यातनं माहिती पडतं. खोटं नाव लावलं तरी, निखिलचं ते लवली निक लिहिलं तरी पण मला माहित पडतं हे लाखणीतलंच आहे. बरोबर, आपलं जे वय आहे, आपण कोणत्या वय, आता विद्यार्थी दशेत आपण आहोत, मान्य करता? मग आपण विद्यार्थी दशेत असताना आपला एकच उपक्रम असला पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे. चांगला अभ्यास करायला काय लागतं? तर आपल्याला आपल्या अभ्यासात लक्ष लागलं पाहिजे, आपल्याला अभ्यासामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. आपल्याला अभ्यास करत असताना कंटाळा नको यायला. मला असं वाटलं पाहिजे मला भूक आहे ज्ञानाची, मला आणखी अभ्यास कर. म्हणजे ज्या दिवशी तुमचे वडील तुम्हाला म्हणाले बस कर ना आता, अभ्यास झालं ना, जेवून घे, तो तुमच्यासाठीचा असं समजा जिंकले त्या दिवशी तुम्हाला कोणी मागे नाही ओढू शकत आयुष्यात. ज्या वेळेला तुमचे वडील तुम्हाला म्हणेल बस कर. आई तर रोजच म्हणते, आईच्या फार लाडाचा असतो, पण वडील असं करतात का? वडील काय करतात? त्यांना जेव्हा दिसतं की नाही फार अभ्यास करायला लागलो पोरगा, 4 वाजता उठतो सकाळी आणि 4 वाजता उठून अभ्यासाला बसतो म्हणजे काय? आणि मग वडिलांना दिसतं की सर शाळेच्या वेळेपर्यंत दिवसभर अभ्यास चालला, शाळेतून आल्यानंतर पुन्हा अभ्यास चालला, वा काय पोरगा आपला अभ्यास करतोय, राहू दे रे, आजारी पडशील, थोडा कमी कर अभ्यास. हे असं ज्या दिवशी तुम्हाला म्हणेल की नाही, असं समजा आपण आयुष्यात आता राईट ट्रॅकवरती आहे आणि नेमकं आम्ही काय असतो की ह्या वयात रॉंग ट्रॅकला जातो. आता मी तिकडे पण येणार आहे, राईट ट्रॅक कुठला आणि रॉंग ट्रॅक कुठला, इथे पण सुद्धा मी येणार. मग आपल्याला जर अभ्यास करायचा, अभ्यास करत असताना आपल्याला आवड निर्माण झाली पाहिजे. मला कंटाळाच नको आहे असं वाटलं पाहिजे की अजून 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 अजून. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा पुस्तकं वाचत असतो, वाचनाचा मला फार छंद आहे, प्रचंड वाचत असतो मी. मला जेव्हा जेव्हा माझ्या सोबत कायम पुस्तक आहे, माझ्या गाडीत पुस्तक, माझ्या बॅगमध्ये पुस्तक, जिथे जाईल मी तिथे वाचत असतो, जिथे जाईल तिथे मी वाचत असतो. स्टेशनवर बसलो तिथे वाचत असतो, बसमध्ये बसलो तिथे वाचत असतो, ट्रेनमध्ये बसलो तिथेही वाचत असतो. आता जाऊ दे, तुम्हाला सांगूनच टाकतो, टॉयलेटमध्ये सुद्धा वाचत असतो. कारण गांधीजी सुद्धा वाचायचे. आमच्या सेवाग्रामला या कधी तुम्ही, तुम्हाला मी आश्रम दाखवतो.
गांधीजींचं तिथे कमोड आहे, बाजूला तुम्हाला तिथं लेटर बॉक्स दिसतो, त्याच्यामध्ये गांधीजी लेटर वाचायचे. म्हणजे आदर्श घ्यायचा आपण, काहीतरी घेतला पाहिजे ना. तर मला ही सवय पडली, वाचनाची सवय पडली. का बरं तुम्हाला असं, आता मी सांगतो की मला सतत वाचावं असं वाटतं, मिळेल ते मी वाचत असतो, जे जमेल ते मी वाचत असतो. तुम्हाला असा प्रश्न पडतोय का की ह्या माणसाला वाचनाची भूक का बरं आहे? का वाचत असेल? का आवड का? कशासाठी? वाचनाची जिद्द ती वाचनासाठीच झाली, पण मी वाचत का असेल? नॉलेज का पाहिजे? सक्सेस म्हणजे काय? मला बोलायचं असतं, मला भाषण करायचं आहे, आणि मला जर उद्या लाखणीमध्ये भाषण करायचं तर मला कंटेंट लागतील ना, मला वाचावं लागेल ना, मला माहिती लागेल ना, म्हणून मी वाचतो. काही लक्षात येत आहे का? मी फिरून तुम्हाला तिथे, आपलं कसं भाषण एसटी सारखं असतं, ते कुठे गेलं तरी संध्याकाळी डेपोतच परत येणार. तुम्हाला याचा अर्थ कळतो का मी काय सांगतोय तुम्हाला? मग काय लागतं आपल्याला? एखादी गोष्ट आपल्याला जर पाहिजे, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहितीये का? सर्वांनाच माहिती आहे. किती लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं? एपीजे अब्दुल कलाम माहितीये तुम्हाला? किती लोकांनी वाचलं? आत्मचरित्र आहे त्यांचं, काय नाव आहे? विंग्स ऑफ फायर. बरोबर, अग्निपंख नावाचं आत्मचरित्र वाचा कधी. अब्दुल कलाम हे एवढे गुंतलेले असायचे त्यांच्या अभ्यासामध्ये की ज्यावेळेला ते त्यांच्या याचे काय म्हणतात, त्याचे फायटर प्लेनचे ज्यावेळेला डिझाईन बनवायचे, असं म्हणतात की व्यक्ती 2-2, 3-3 दिवस एका खोलीमध्ये स्वतःला बंद करून ठेवायची, आणि असं ते पेन हातामध्ये घेऊन ते असे उभे असायचे. याची ग्रॅव्हिटी कुठे येणार, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे येणार, याचं वेट किती असलं, हे सगळा अभ्यास करायचे. काय म्हणतो आपण याला? काय म्हणतो याला आपण? काय म्हणतो? सातत्य म्हणतो, वेडेपणा म्हणतो. मग तुम्हाला, आपण विद्यार्थी दशेत असताना जर आपण म्हणतोय की आपल्याला, मी वारंवार फोकस का करतोय अभ्यासावरती? कारण आता आपल्याला परीक्षांना समोर जायचं आहे, आणि वारंवार तुम्हाला परीक्षेला समोर जायचं. आता तरी तुम्हाला, मला वाटतं 4-6 महिन्यातनं काही परीक्षा असतात काय? सतत चालू असतात. दर 2-3 महिन्याला परीक्षा असतात, क्लास टेस्ट वगैरे सुरू असतात. आम्ही शाळेत होतो तेव्हा फार जबरदस्त, जिल्हा परिषदेची शाळा, 3 महिन्याला एक परीक्षा असायची, 6 महिन्याला दुसरा, डायरेक्ट वार्षिक जिंदाबाद. काही लोड नसायचं आम्हाला. पण आजकाल परीक्षा जास्त होतात. परीक्षा सुटणार नाही आपल्याला, परीक्षा सतत द्यायच्या. मग परीक्षा द्यायच्या तर अभ्यास करायचा, अभ्यास द्यायचा तर अभ्यासामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. बघ आता घोडं कुठं अडलं आपलं, आवडच निर्माण होईना आपल्याला. मान्य करता? कशी होईल आवड निर्माण? मी तुम्हाला एक छोटासा मंत्र देतो. आयुष्यात तुम्हाला काही सुद्धा करायचं, काहीही करायचंय, काहीही म्हणतोय तुम्हाला, काहीही करायचंय, एकच गोष्ट तुम्हाला पाहिजे, तुमचा मोटिव्ह क्लिअर पाहिजे. वजह, पर्पस काय तुमचा? जोपर्यंत तुमच्याकडे अभ्यास करण्याचा पर्पजच नाहीये, मोटिव्हच नाहीये, तुम्ही कशाला अभ्यास करणार आहे? बरोबर ना? अरे मला लागेल ना माहिती, मला अभ्यास का करायचा, मला माहितच नाही ना मला काय करायचं आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या गावाला जायचं हेच माहित नाही, कोणत्या गाडीत बसणार? तुम्हाला कोणत्या गावाला जायचं आहे हेच तुम्हाला माहित नाही, तुम्ही कोणत्या गाडीत बसणार आहात, आणि मग तुम्ही अभ्यास कसा करणार? तुम्हाला अभ्यासाचा जो काही कंटाळ येतो ना मित्रांनो, तो याच्यासाठी येतो कारण अर्ध्या अधिक लोकांना माहीतच नाही मला आयुष्यात काय करायचं. बरोबर बरोबर. अगोदर आमचं मोटिव्ह क्लिअर पाहिजे. आणि ज्या दिवशी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ज्या दिवशी तुम्ही तुमचा मोटिव्ह क्लिअर कराल, ज्या दिवशी तुमचा पर्पस स्पष्ट होईल, ज्या दिवशी तुम्ही तुमचं गोल सिलेक्ट कराल, त्या दिवशीपासून तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येणार नाही, माझी खात्री आहे. तुम्हाला येऊ शकत नाही, किंवा कुठलंही काम म्हणावं तुम्ही, कुठलंही काम. पण त्यासाठी तुम्हाला काय लागेल? तुमचं गोल लागेल, की मला इथे पोहोचायचं आहे. आणि यावेळेला तुम्हाला मदत कोण कराल? याच्यामध्ये तुम्हाला मदत करेल तुमचा सबकॉन्शियस माइंड. फार मजेशीर आहे बरं गोष्ट, आणि फार टेक्निकल गोष्ट आहे.
सोपी आहे. तुम्ही कधी गाडी चालवता का हो? सायकल गाडी चालवता? बरं, सायकल आणि गाडी चालवत असताना आमच्या डोक्यात काय असतं? वाघाई सरने होमवर्क सांगितलं, मी तर बाहेर फिरत आहे, उद्या फटके बसणार. चालू असतं की नाही? घरून मला काम सांगितलं होतं, विसरून गेलो मी, भलतीकडे मित्राकडे चाललं गेलो, राहूनच गेलं. आता घरी ओरडलं. काहीतरी डोक्यात आमच्या सुरू असतो, अभ्यासाचं इकडलं तिकडलं 12 भानगडी सुरू असतात आमच्याकडे, असतात की नाही? मग असं करत असताना तुम्ही सायकल चालवत तुमची गाडी चाललेली आहे, चालवताना एकाएकी मध्ये मांजर आलं, काय करतो आपण? तुमच्या डोक्यात तर भलतच चाललं होतं, तुम्हाला सांगितलं कोणी ब्रेक मारायला? तुमच्या डोक्यात तुम्हाला इन्स्ट्रक्शन कोण देतं? बरोबर, ब्रेन देतं की नाही? मग तुमच्या ब्रेन मध्ये तर चाललेलं होतं की मला घरी काहीतरी काम सांगितलं होतं, उद्या मला होमवर्क करायचं आहे, माझ्या मैत्रिणी असं म्हणलं, माझ्या मित्राने असं म्हटलं, असं बोललं तसं बोललं, इकडं करायचं तिकडं काहीतरी चाललेलं होतं. हेच करत असताना विदिन अ मायक्रो सेकंड तुम्ही ब्रेक दाबलेला असतो. मायक्रो सेकंड खूप वेळ मिळतो का? मायक्रो सेकंड मध्ये तुम्ही गाडीला ब्रेक मारलेला असतो. ही जी इन्स्ट्रक्शन्स आहे ना, ह्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला तुमचा सबकॉन्शियस माइंड देतो. आणि हे तुम्हाला सांगतो, ज्या माणसाला आपल्या सबकॉन्शियस माइंडचा वापर करता येतो तो माणूस आयुष्यात यशस्वी होतो. आता तुम्ही म्हणाल याचा वापर कसा करायचा? तुम्ही झोपलेला आहात, ठीक, तुम्ही झोपलेला आहात. बऱ्याचदा आपण झोपलेला असताना काहीतरी पडायचा घरात आवाज येतो, भांडं पडा, आम्ही काय करतो? फटाक उठतो. बऱ्याचदा आम्ही झोपलेलो असतो आणि आम्हाला बाथरूमला जायचं असतं. कोण उठवतो तुम्हाला? मला झोपेत टॉयलेट लागली. तुम्हाला पप्पा उठवतात का? कोण उठवतो? तुमचा सबकॉन्शियस माइंड. ज्यावेळेला तुमचा कॉन्शियस माइंड हा आराम करत असतो त्यावेळेला सबकॉन्शियस माइंड तुमचा ऍक्टिव्ह असतो. आणि अपयशी माणसं, माझं असं ठाम मत आहे, अपयशी माणसं आपल्या आयुष्यात सबकॉन्शियस माइंडचा वापरच करत नाही. आणि यशस्वी होणारा प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यामध्ये सबकॉन्शियस माइंडचा वापर करत असतो. म्हणजे कसा? हा जो सबकॉन्शियस माइंड आहे हा तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत असतो. केव्हा? न कळत. एखाद्या कॉम्पिटिटिव्हच्या विद्यार्थ्याकडे बघा, तुम्ही वर्तमानपत्र रोज वाचता? बॉम्बला आता वाचत नाही, म्हणजे न्यूजपेपर वाचायचीच नाही तुम्हाला. चुकीचं करतात तुम्ही, चुकीचं करतात. मी तुम्हाला सांगतोय, चुकीचं करतात. रोज तुम्ही वर्तमानपत्रे वाचलंच पाहिजे, न्यूजपेपर तुम्ही रीड केलंच पाहिजे रोज. पण एक तुम्हाला गंमत सांगतो, तुम्ही कधी कॉम्पिटिटिव्हचे अभ्यास करणारे स्टुडंट बघितले का? MPSC करणारे, तुम्ही कधी त्यांच्या बाजूला जाऊन बसा सकाळी सकाळी आणि ते न्यूजपेपर कसे वाचतात ते बघा. आपण न्यूजपेपर असा वाचत असतो, हे आपल्याकडे असतो, हे पहिलं पान असतं आपल्याकडं, पहिलं, ठीक, भंडारा जिल्ह्यामध्ये गारपीट, मागे विराट कोहलीची सेंचुरी, झाला आमचा पेपर वाचून. असंच करतो आम्ही, करतो की नाही? क्रीडा, स्पोर्ट ते फार आवड असते आम्हाला. बरं, अगोदरच्या दिवशी टीव्हीवरती तेच बघतो आम्ही, आम्हाला माहिती असतो, पूर्ण स्कोर माहिती असतो, मॅच माहिती असते, सेंचुरी माहिती, सगळं आम्हाला माहिती असतं. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही तेच वाचतो. का वाचतो? ते आम्हाला आवडतं, हलकं फुलकं असतं. तुम्ही कधी कॉम्पिटिटिव्हची मुलं बघा, वर्तमानपत्र जेव्हा वाचतात त्यावेळेला ते अगदी बारकाईने वाचत असतात. याच्यात माझ्या कामाचं काय आहे, मला काय उपयोगी पडेल, आणि न कळत त्याचं प्रत्येक पाऊल त्याचं प्रत्येक स्टेप हे कुठे असतं? त्याच्या एक्झामकडे असतं. आणि ह्या जे इन्स्ट्रक्शन्स आहेत, ह्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फक्त आयुष्यामध्ये गोल सिलेक्ट करा, तुमचं टार्गेट सिलेक्ट करा. तुमचा सबकॉन्शियस माइंड तुम्हाला काय करत जाईल? इन्स्ट्रक्शन देत जाईल, तुला हे करायचं, तुम्हाला हे करायचं, तुला हे पाऊल टाकायचंय. तुम्हाला प्रत्येक वेळेला तो तुम्हाला काय करेल? तुम्हाला कामाला लावेल, तुमच्याकडनं ते करून घेईल. पण जोपर्यंत तुमच्याकडे टार्गेट नाही आहे, ध्येय नाही आहे, तुम्ही अभ्यास करूच शकत नाही. मान्य करता? आता इथे किती लोकांचं टार्गेट सिलेक्ट आहे? मी विचारणार आणि सांगायचं, वरती करा, पट बोला. काय व्हायचं तुम्हाला? डॉक्टर व्हायचं. टाळ्या वाजवायच्यासाठी. हा, नेक्स्ट. कलेक्टर व्हायचं. जोरदार टाळ्या वाजवा. नेक्स्ट. पुढं डॉक्टर व्हायचंय. पुढे
IAS व्हायचंय, पुढे फॉरेस्ट ऑफिसर, पुढे IPS, पुढे न्यूज रिपोर्टर, जोरदार टाळ्या वाजवा. डॉक्टर व्हायचंय, पुढे इकडे आर्मी मध्ये जायचंय, वा. हा, सायंटिस्ट व्हायचंय, वा. अजून बोला. नेव्ही ऑफिसर, पुढे आर्मी ऑफिसर, पुढे CA व्हायचंय, पुढे एअरफोर्स मध्ये जायचंय, पुढे तुम्हाला माहित होतं की हा हा बँक मॅनेजर व्हायचंय, पुढे क्या बात, पुढे एग्रीकल्चर ऑफिसर व्हायचंय, पुढे अजून और कोई है, कोई बचा है क्या? या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवतो. आता तुम्हाला माहिती की तुम्हाला IAS ऑफिसर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, IPS ऑफिसर व्हायचं आहे, बँक मॅनेजर व्हायचं आहे, तर तुम्हाला हे अगोदर माहीत पाहिजे की मला IAS ऑफिसर व्हायला काय लागतं. हे तुमचं आता तुम्हाला ठरवायला लागेल. आणि ज्या लोकांची गोल सिलेक्ट नाहीत, तुम्ही अजूनही तुमच्याकडे खूप वेळ असं म्हणतो मी, आणि वेळ नाही असं सुद्धा म्हणतो. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, अजूनही तुमची गोल सिलेक्ट करा. मला कलेक्टर व्हायचं तर माझ्याकडे मला काय करावं लागेल? कलेक्टरला म्हणजे UPSC द्यायला लागेल. UPSC म्हणजे किती सब्जेक्ट असतात, सिलेबस काय असतो, कोणता सिलेबस असतो, मी आत्ता काय केलं पाहिजे, आत्ता जे करतोय त्याच्यातलं काय कामाला येणार. मग वर्तमानपत्र वाचलं पाहिजे, मी अग्रलेख वाचले पाहिजे, त्याच्या नोंदी काढल्या पाहिजे, इतिहासाचा बरोबर अभ्यास केला पाहिजे, भूगोलाचा बरोबर अभ्यास केला पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या नोट्स माझ्या आत्तापासून असल्या पाहिजे. हे झालं तुमचं आतापासूनची तयारी. मग त्याच्यासाठी तुमच्याकडे ज्यावेळेला हिस्ट्री येईल ना, तुम्ही अशी वाचून काढाल, हेच मला इथून 6-7 वर्षांनी पुन्हा उपयोगात येणार, म्हणून तुम्ही ती वाचून काढणार. लक्षात येते का मी काय म्हणतोय? आणि एक करा, ध्येय तुमची कशी असली पाहिजे, कशी असली पाहिजे, उत्तुंग असली पाहिजे, फार मोठी असली पाहिजे. आमचे अब्दुल कलाम म्हणायचे ना, लो एम इज अ क्राईम. स्वप्न बघा. काय बघा? स्वप्न कोणती बघा, कोणते बघा, मोठे बघा, मोठं होण्याचे बघा, आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं चरित्र प्रत्येक विद्यार्थ्याने वाचलंच पाहिजे. ते म्हणतात, तुम्ही स्वप्न जे बघतात ना, झोपेत जे बघतात ते तुमचे स्वप्न नव्हे, जे तुम्हाला झोपूच देत नाही ना ते तुमचे स्वप्न आहेत. यानी जो आपको सोने ही नहीं देते ना वो आपके सपने. नींद में तो किसी को भी आ जाता है, सबको लगता है मैं शाहरुख खान बन रहा हूं, किसी को भी लगता है भाई, है ना, किसी को भी लगता है कि मैं विराट कोहली बन रहा हूं तो अनुष्का होगी कहीं ना कहीं, लगता है. तो ऐसा होता क्या? नहीं होता है. तो क्या करना पड़ेगा? तो मेरा नींद उड़ जाए आपकी, ऐसे आपके ख्वाब होने चाहिए. असे माझे स्वप्न असले पाहिजे. अब्दुल कलाम ते रामेश्वरच्या किनाऱ्यावर जाऊन बसायचे ना, बसत असताना त्या किनाऱ्यावर त्या बोटेवर जाऊन बसायचे आणि ते बघायचे वरून विमान चाललं, विमान एवढंसं विमान दिसायचं त्यांच्या डोक्यावरून जायचं आणि म्हणायचं की मला काय व्हायचंय, पायलट व्हायचंय, पायलट. परिस्थितीने होऊ नाही शकले, पण मिसाईल मॅन बनून गेले. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की स्वप्न काही उत्तुंग. माझ्या एका विद्यार्थ्याला विचारलं, काय रे तुला काय व्हायचंय? तो मला कंडक्टर व्हायचंय. म्हणजे का रे? म्हणजे मला फिरायचा शौक आहे. अरे येडा, म्हटलं कंडक्टर कशाला का, पायलट बन, जग फिरता येईल तुला. आता सॅन फ्रान्सिस्कोला उतरला, लगेच तू मॉस्कोला जाशील, मॉस्कोवरून सिंगापूरला येशील, लगेच मुंबईला लँड करशील. असं काही स्वप्न बघ, कंडक्टर ह्याला करताय का? म्हणजे बेकार भंगार स्वप्न बघायची काहीतरी. म्हणजे तिकडे कंडक्टरचं स्वप्न बघितल्यानंतर हे खरंच कंडक्टर बनणार असतं का? हे कंडक्टर बनणारच नसतो. तो कुठेतरी मजुरी करत असतो. का? कारण त्याच्याकडे स्वप्नच नाहीत. कारण त्याला माहिती नाही कंडक्टर बनायला काही विशेष काय लागतं का? काय लागतं का? 12वी काहीतरी पास करायचे, ग्रॅज्युएट कसं तरी पास करायचं आणि मग काहीतरी थोडीफार परीक्षा दिली की आपण काय बनणार? कंडक्टर बनणार. सांगायचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमचं ध्येय काय पाहिजे, स्पष्ट पाहिजे. झालं 1. 2, माझं ध्येय जर स्पष्ट आहे तर माझं ट्रॅक बरोबर पाहिजे. काय बरोबर पाहिजे? ट्रॅक. तुम्ही ऑन द ट्रॅक असलाच पाहिजे. आता आउट ऑफ ट्रॅक काय येत? सर्वात पहिलं, तुमच्या हातात एक मोबाईल नावाचं महाभयानक वस्तू आजकाल असते, ते सर्वांच्या असते. तुम्ही मोबाईल वापरता,
अरे हो म्हणा ना. की मोबाईल तुम्हाला वापरते? मोबाईल तुम्ही वापरता की तुम्हाला मोबाईल वापरते? एकदा ठरवून घ्या तुम्ही. तुम्हाला मोबाईल कंट्रोल करतोय तुम्ही ह्या भ्रमात राहू नका. आपलं असं असतं की मीच लई शहाणा. म्हणजे मला असं वाटत नाही बरं सर. मी तर बोलून मला पण वाटतं की मला बऱ्याच गोष्टी कळत नाही. मग जेवढं कळतं तेवढं मी बोलतो. मला सांगा, मोबाईलला आपण वापरतोय की मोबाईल आपल्याला वापरतोय? मोबाईल आपल्याला वापरतोय. गेला तो काळ. सुरुवातीला आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हते आमच्या लोकांकडे. तेव्हा ते साधे साधे मोबाईल आमच्याकडे रिलायन्सचे असायचे. फक्त हॅलो, त्याच्यात पण पैसे काढायचे पटपट. यार ठेव ना यार लवकर, काय पैसे काढ. आता दे दनादन 1.5 GB रोज 1.5 GB. आपण केवढा म्हणजे आपण फार इमानदार असतो. काय राव 1.5 GB वाया चाललं. एक मूवी बघूनच घेतो. आता वाजू दे ना, काय 2 सकाळी बघू, उद्या शाळेला सुट्टी मारून टाकू. होतं की नाही असं? 1 मोबाईल तुमचा, 2 तुमचा टेलिव्हिजन, 3 तुमच्या सवयी, 4 तुम्ही उठता किती वाजता उठता मला सांगा? किती? 4 AM. शाळा किती वाजता असते? 9 वाजता. बरं, मी आता तुमच्या घरच्या लोकांना फोन करणार. बरं, मी खरंच विचारणार आहे मी. बरं मला सांगा, 8 वाजता कोण उठतं? कोणीच नाही. वाह, कोई है क्या पीछे? 7 वाजता कोण उठतं? 7, 6:30, 6, 5:30, 5, 4, 4 सकाळी 4 म्हणतोय मी. चमत्कार आहे. यांच्यासाठी टाळ्या वाजव. बरं, तुम्ही 4 वाजता वाले उठून काय करता? तुम्ही काय करता 4 वाजता उठून? काय करता? स्टडी करते. मतलब जो कंफ्यूजिंग सब्जेक्ट है उनकी सब्जेक्ट 4 बजे. और आप क्या करते हो? 4 बजे. बहुत बढ़िया. एक बात मैं आपको बताता हूं, जो जितनी जल्दी रोज उठेगा उसको उतने जल्दी सक्सेस मिलेगा. मैंने क्या बोला? क्या? जो सिंपल लॉजिक है. मैं आपको बहुत सारी टेक्निकल, मैं आपको लग रहा है कि मैं भाषण कर रहा हूं? नहीं, मैं आपके साथ में बात कर रहा हूं. जो जितने जल्दी उठेगा उसको उतने जल्दी सक्सेस मिलेगा. क्यों मिलेगा भाई? क्यों मिलेगा? क्योंकि जो जल्दी उठेगा उसका दिन जल्दी शुरू होगा. तो आपके सारे काम जल्दी खत्म हो गए. आपके पास टाइम बचेगा, जो टाइम आप खुद को दे सकते हो. आपली अडचण काय माहितीये का? आपण स्वतःला वेळच देत नाही. तुम्ही स्वतःला कधी वेळ देता सांगा बरं? आपण स्वतःला वेळ केव्हा देत असतो? जेव्हा आपण एकटा असतो. बरोबर? एकटं केव्हा असतो आपण? अहो नसतोच. एकतर कोणाशी तरी गप्पा मारत असतो, घरात कुठेतरी असतो, नसलंच तर टीव्ही बघत असतो, आणि टीव्ही नसला तर मोबाईलवर असतो. बरोबर? मग मी माझ्यासाठी वेळ केव्हा देणार? मला सुचणार कसं मला आयुष्यात काय करायचंय? मी काय म्हणतो? अहो तुम्हाला सुचणार केव्हा? डोक्यात केव्हा येणार तुमच्या मला आयुष्यात काय करायचं, मला हे करायचं, मी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, मी काय प्रयत्न केलं पाहिजे, माझ्या आयुष्यात काय चुकतंय, काय बरोबर आहे, कशा सवयी आहेत, स्वतःकडे कधी बघणार आपण सगळा वेळ कुठे देतोय? फेसबुकला देतोय. अरे त्या मार्क झुकरबर्गला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस करून टाकला आम्ही लोकांनी. पण त्याने कधी सोशल मीडिया वापरला असेल का? वापरला असेल? आमची अडचण काय माहितीये का? प्रत्येकाला वाटतं रोज एक फोटो अपलोड मारावा. केव्हा? संडे इव्हिनिंग. लाईक जास्त पडतात. आणि रोज काय करायचं? तासाला चेक करायचं किती लाईक आल्या, किती कमेंट आल्या. बरं आम्ही दुसऱ्याला लाईक करत असतो का? त्याला नाही केलं तर तो आपल्याला नाही करणार. दुसरा आम्हाला काही त्याच्याबद्दल काही घेणं देणं नसतं. बरं त्याला लाईक करतो कारण त्याने आपल्याला केलं पाहिजे, त्याला कमेंट मारत असतो कारण त्याने आपल्याला. हे सगळं बाबा नाही, हे व्हर्च्युअल वर्ल्ड आहे तुमचं. हे सगळं व्हर्च्युअल, ही इमॅजिनेशन आहे. याच्यामध्ये खरं तथ्य काहीच नाही. मी वारंवार अनेकदा माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, तुम्हाला आयुष्यात काय करायचं असला तर परमनंट गोष्टींकडे तुम्ही फोकस केला पाहिजे. आम्ही सगळ्या टेम्पररी गोष्टींकडे बघत असतो. तुमचा मोबाईल हा टेम्पररी आहे.
तुमचं टेलिव्हिजन हा टेम्पररी आहे, तुमचे कपडे टेम्पररी, तुमचे जोडे टेम्पररी, तुमच्याकडे असलेली प्रत्येक वस्तू टेम्पररी आहे. तुमच्याकडचे एकच गोष्ट परमनंट, ते तुमचं नॉलेज आहे. आणि जर तुमच्याकडे नॉलेज, आज फाटके कपडे घालून जाणार तुम्ही, जर तुमच्याकडे नॉलेज असेल ना तर तुम्हाला जग सलाम मारणार. आणि तुम्ही कितीही उंच कपडे घालून जा, तुमच्याकडे नॉलेज नसेल तर तुम्हाला जगात काडीची किंमत सुद्धा देणार नाही. अहो, ब्लेझर तर आपण बँड पार्टीमध्ये वाजवणारे लोक सुद्धा घालतात नसेल, नाही घालत का? मग तुम्ही का त्यांना सल्यूट करता का? तर त्यांना पार्ट्यांचा ऑटोग्राफ घेता? नाही घेत. का नाही घेत? का नाही घेत? अहो, तो ब्लेझरच घालत असतो आणि कलेक्टर सुद्धा ब्लेझरच घालत असतो, तुमच्या प्रिन्सिपल सुद्धा ब्लेझरच घालतात. मग आपण त्याचा कधी ऑटोग्राफ घेतला का? नाही घेतला ना. का? यस, त्याला नॉलेज नाही आहे. मग मला माझं परमनंट काय आहे? माझं नॉलेज आहे, माझा अभ्यास आहे. आज आमच्याकडे जी काही वेळ आहे ती अभ्यासाची आहे. मी अनेकदा म्हणत असतो की अरे हीच वेळ आहे, हीच वेळ अभ्यासाची, हीच वेळ स्वतःला सिद्ध करायची. जगात कोणाला काही फुकट मिळत नसतो. ज्या वेळेला तुम्ही स्वतःला सिद्ध कराल त्याच वेळेला तुम्हाला किंमत मिळणार. ज्या वेळेला तुम्ही स्वतःला सिद्ध करणार नाही तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही. स्वतःला सिद्ध करा. मला स्वतःला सिद्ध करा. मला 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 सिद्ध करायचं आहे. मला ही गोष्ट चांगली जमते. कोणाला काय येतं ते सोडून द्या, ट्रेंड कुठे चालला ते सोडून द्या. तुम्हाला काय येतं त्याचा शोध घ्या. बरेच लोक असतात साहेब, त्यांना आयुष्यात करायचं काही हेच माहीत नसतं, मरून जातात. म्हणजे मी एकदा आमच्या विश्वास नांगरे पाटील सरांचं भाषण ऐकत होतो. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की म्हणे एका आरोपीचं ते पाठलाग करत होते, काहीतरी दरोडेखोर होते आणि त्यांचा पाठलाग करत होते. रात्रभर पाठलाग केला आणि पाठलाग केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, जेव्हा त्यांनी त्या आरोपीला पकडलं 46 किलोमीटर तो धावलेला होता. किती? त्याला म्हटलं म्हणे, गद्या तू जर ऑलिम्पिकमध्ये एवढा धावला असतं तर कदाचित देशासाठी एखादं गोल्ड मेडल आणलं असतं. का पोटेन्शियल तुमच्यात काय आहे? गरजेचं नाही की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे, पण हे गरजेचं आहे प्रत्येकाला काहीतरी जरूर येतं. आणि मला जे येतं की नाही ते झिंग चढली पाहिजे तुम्हाला. अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे काय होतं? आपण म्हणतो नेहमीच आमचं भंगार उद्योग, आमच्याकडे नेहमी आम्ही काय फोकस करतो? निगेटिव्ह गोष्टी. माझ्याकडे हेच नाही, आमच्याकडे आम्ही श्रीमंतच नाही, आमचे वडील सर्वसामान्यच आहेत, माझे वडील टपरीच लावतात, माझे वडील पोह्याचीच गाडी लावतात, माझे वडील शेतकरीच आहे, माझे वडील कामगार. काहीतरी आपलं तुणतुणं वाजवत असतो, काहीतरी आपलं काय करत असतो? निगेटिव्ह गोष्टी सांगत असतो, डोक्यात भरून घेत असतो. काय आमची परिस्थितीच नाही. तुम्ही बघा, कुठलाही तुम्ही अनेक तुमच्या वडिलाच्या वयाचे, आमच्या वडिलाच्या वयाचे लोक बघतात, एक गोष्ट मात्र सांगतात, आमची परिस्थितीच नव्हती. आमच्याकडे तेव्हा इलेक्ट्रिसिटीच नव्हती, लाईनच नव्हती, अभ्यासच कशात करावा तर आम्हाला समजत नव्हतं, आमचा बाप कास्तकारच होता, आम्ही पैशावालेच नव्हतो म्हणून मी अपयशी झालो. हे सगळी कारणं कोणाची आहेत? ही कारणं अपयशी लोकांची आहेत. यशस्वी होणारी माणसं कधीच प्रॉब्लेम फोकस करत नसतात, तर ते सोल्युशन फोकस करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे नव्हती ना वीज सोडा शाळेत बसून दिला जात नव्हता. तुम्ही शाळेत बसला, टापटीप कपडे, तुमच्याकडे जोडे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या व्यक्तीला साधं कपडे सुद्धा नाही. कपडे सोडा, जोडे नाही, जोडे सोडा, पुस्तकं नाही. पुस्तकं सोडा, वर्गात सुद्धा बसून दिल्या जाई नाही. इथं वर्ग चालला, बाबासाहेब आंबेडकर बाहेर बसायचे, कारण अस्पृश्य होते म्हणून बसून द्यायचं नाही. पण त्या माणसाने तिथे सुद्धा शिकले, तिथे सुद्धा अभ्यास केला. इलेक्ट्रिसिटी नव्हती और रस्त्यावरच्या पोल खाली बसले, 14 तास अभ्यास केला आणि त्या माणसाने आज या देशाचं संविधान घडवलेलं आहे. आणि त्या माणसाच्या संविधानावरती आपला देश चालतोय. कोणाच्या भरोशावर? त्या व्यक्तीचा ज्याच्याकडे शाळेत बसायची सुद्धा ज्या माणसाला परवानगी नव्हती. आणि तुम्ही जेवढी तुमच्याकडे यशस्वी लोकांची यादी बघा, याच्यापैकी कोणीही आपल्या घरचा श्रीमंत तुम्हाला सापडणार नाही. तुम्हाला मी सांगतो, तुमच्या घरात जर हालाकीची परिस्थिती असेल, तुम्ही जर गरीब असाल की नाही, गरीब परिस्थिती, गरीब म्हणजे काय? गरीब म्हणजे काय? गरीब आणि श्रीमंतामधला फरक काय? ज्याला रोजच्या जगण्याच्या वस्तूंसाठी संघर्ष करावा लागतो, जो गरीब. ज्याच्या आयुष्यामध्ये रोजच्या दैनंदिन गरजा संपलेल्या आहेत, ज्याच्या चैनीच्या गोष्टी चालल्या, तो श्रीमंत साध्या भाषेत. बरोबर? पण मला वाटत नाही तुमच्या चेहऱ्यापैकी की तुम्ही प्रचंड श्रीमंत बापाची लेकरात नाही. चेहराच सांगतो तुम्ही सर्वसामान्य आहात. मग तुम्ही जर सर्वसामान्य आहात तर तुम्हाला एक गोष्ट मी खात्रीने सांगतो, तुम्ही नशीबवान आहात. का बरं नशीबवान आहात? तुम्ही म्हणत सर असं तर कोणी म्हणत नाही. असं कोणी म्हणतच नाही. सगळे काय सांगतात? काय सांगतात? अरे तो पैशावाला आहे, नशीबवान आहे का?
त्याच्या वडिलाची कंपनी आहे, नशिबान आहे. त्याच्या वडिलाचं फार मोठं दुकान आहे, नशिबान आहे. त्याचे वडील फार मोठे ऑफिसर आहे, नशिबान आहेत. माझा बाप काय, तर माझा बाप शेतकरी आहे, माझा वडील कामगार आहे, माझे वडील मजूर आहे. मी नशिबान नाही. पण चुकीचं बोलतायत तुम्ही, चुकीचं विचार करतायत तुम्ही. जर तुम्ही गरीब आहात, जर तुम्ही सर्वसामान्य आहात, तर तुम्ही जगात सगळ्यात जास्त नशिबान लोक आहात. का सांगू? कारण तुमची रेजिस्ट करण्याची ताकद जास्त राहणार ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत त्याच्यापेक्षा. का? कारण तुम्हाला एक गंमत सांगू, तुम्ही यादी काढा. जे लोक गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये कलेक्टर झाले, याच्यातले खूप कमी लोक श्रीमंत बापाची लेकरं आहेत. 90% लोक आहेत गरीब बापाची लेकरं आहेत. काय? मराठवाडा आपण म्हणतो की सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे. का पुढे? पश्चिम महाराष्ट्र का नाही, आमचा विदर्भ का नाही? कारण मराठवाड्यामध्ये जो तिथला शेतकरी वर्ग आहे, सततचा दुष्काळ, सततची नापिकी, घरात पैसा नाही, वडिलाला रोजगार नाही, अशा परिस्थिती या पोरांनी काय केलं? शिकू शकत नाही, इंजिनिअरिंगच्या फीस भरू शकत नाही, मेडिकलच्या फीस भरू शकत नाही, मोठ्या मोठ्याले कोचिंग लावू शकत नाही. आले, घरची पिशवी उचलली, पुण्याला गेले, कुठेतरी नोकरी केली, दिवस रात्र अभ्यास केला, आणि आज ते सगळेच्या सगळे लोक मोठमोठ्या पदांवरती क्लास 1 अधिकारी आहेत. मराठवाड्याचा टक्का वाढण्याचं कारण हेच. का? कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसाची संघर्ष करण्याची क्षमता जास्त असते. मान्य करता? तुम्ही कधी मे महिन्यात 12 वाजता बाहेर जा. मी भाषण करत तुम्हाला लाईव्ह उदाहरण देतो. तुम्ही मे महिन्यामध्ये कधी दुपारी 12 वाजता बाहेर जा. जाऊ शकतो का आपण? जाऊ शकतो का? आपण विदर्भात राहतो, आपल्याला माहित आहे. जाऊ शकतो? आजारी पडतो आपण. किंवा तुमच्या घरचा एखादा छोट्या मुलाला पाठवून बघा, तुम्ही पाठवतच नाही, हिंमतच नाही. पण कधी तुम्ही ते बस स्टँडच्या बाजूला ते झोपडं टाकून लोक राहतात बघा, ते दगड फोडणारे असतात ना लोक, त्यांची मुलं बघा उघडी नागडी मे महिन्यात दुपारी 12 वाजता तशीच फिरत असतात. त्यांना नाही येतो ताप, त्यांना नाही लागत ऊन. बघा, विचार करण्याची गोष्ट आहे. याचा घरी जाऊन जरूर विचार करा. मी जे काय सांगतोय ना त्याचा विचार जरूर करा. आमच्या मुलाला दुपारी 12 वाजता जर समजा उन्हाळ्यात पाठवलं बाहेर, तर आमचा मुलगा आजारी पडतो, त्याला ऊन लागणार. मान्य करता? पण त्याच वेळेला छोटी मुलं, 1-2 वर्षाची, ती उघडी नागडी त्या उन्हात फिरत असतात बस स्टँडच्या बाजूला. ते आजारी नाही पडत का? का? बोला ना. कारण त्या परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला तसं घडवून घेतलेलं असतं. त्यांचं शरीर त्या परिस्थितीमध्ये संघर्ष करायला तयार झालेलं असतं, म्हणून बिमार पडत नाही, म्हणून आजारी पडत नाही. हीच गोष्ट आमच्या या यशाच्या कसोटीमध्ये सुद्धा लागू पडते. जर तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज जगत आहात, तर तुमची प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची ताकद तेवढी मोठी वाढणार, आणि मोठ्यातल्या मोठ्या एक्झाम्स, मोठ्यातल्या मोठा संघर्ष सुद्धा तुम्ही लीला पार पाडणार. ही वास्तव आहे. नाहीतर सगळ्या गोष्टी बरोबर भेटतात आम्हाला, काय कमी असतं आम्हाला. आणि नेहमीच रडगाणं आमचं. शिवाजी महाराजांकडे काय होतं हे कम्पेअर करणं सोडून द्या. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, महाराजांकडे काय होतं? राजाचा पोरगा नाही, बादशाचा पोरगा नाही, जमीन नाही, जवाहरात नाही, सैन्य नाही, पैसा नाही, काहीच नाही. तेव्हा शिवाजी महाराजांनी असं म्हटलं असतं तर माझी स्पर्धा त्या औरंगजेबाच्या पोरासोबत, औरंगजेबाचा पोरगा म्हणजे बादशाचा पोरगा आहे, हेच सैन्य आहे, हिंदुस्थानचा बादशाह आहे, लाखो सैन्य आहे, कोट्यवधी रुपये, जडजावर आहे, संपत्ती आहे, सगळं काही आहे, तोफा आहे, हत्ती घोडे सगळं आहे. त्याने जर विचार केला असता तर करूच शकले नसते. पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर 4 छोटी तालुके आत्ताची घोड्यावर रपेट मारतो तरी दिवसाला संपून जाईल. आणि औरंगजेबाचं राज्य केलं तर संपूर्ण देशामध्ये. मग शिवाजी महाराजांनी असं कधी विचार केलेला नाही. हे महापुरुष काय, हे सगळेच्या सगळे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं? त्या काळामध्ये सुद्धा तुमच्या आमच्या सारखे लोक असेलच. काय फार कठीण काळ आहे, परिस्थितीच गरीब आहे, आमचे वडीलच गरीब आहे. त्या वेळेला सुद्धा अशी लोक होतीच. पण ह्या लोकांनी त्या वेळेला, त्या काळामध्ये त्या परिस्थितीवर मात केलेली आहे, आणि म्हणून ते महापुरुष आहेत. काही नसताना शिवाजी महाराजांनी काय केलंय? स्वराज्य उभं केलेलं आहे. त्यांचं एक आयुष्याचा मंत्र मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या वस्तू आहेत, त्याचा तुम्ही जबरदस्त वापर केला पाहिजे, योग्य वापर केला पाहिजे. तुम्हाला यश नक्कीच मिळणार. तुमच्याकडे जे काय असेल त्याचा वापर करणं शिका, चांगला वापर करणं शिका. तुम्ही आयुष्यात कधीच अपयशी होणार नाही. मग आम्ही टाळायचं काय आहे? आम्ही ट्रॅकलेस होता का? म्हणजे आमच्याकडे ट्रॅकलेस काय तर आमचा मोबाईल आम्हाला ट्रॅकलेस देणार.
आमचं टेलिव्हिजन आम्हाला ट्रॅकलेस नेणार. गुटखा खाणारे किती आहे तिथं मला माहिती आहे, तुम्ही हातवरती नाही करणार, पण खाणार एक तर असेल लपून. ह्या ट्रॅकलेस गोष्टी आहे मित्रांनो, ह्या टेम्पररी गोष्टी आहेत. आयुष्यात असे फटके पडतात ना, असे फटके पडतात ना, ज्यावेळेला आपले आईवडील नसतात, ज्यावेळेला आपण मोठे झालेलो असतो. आणि हा जो आमचा काळ आहे, हा संघर्षाचा काळ आहे. प्रसिद्ध मन आहे, तुम्ही संघर्षाच्या काळामध्ये जितका जास्त घाम गाडाल तुम्हाला युद्धात तेवढं कमी रक्त सांडवावं लागतं. हा आमचा संघर्षाचा काळ आहे. आज आमचा संघर्षाच्या काळामध्ये घाम गाडा, मेहनत घ्या. तुम्हाला युद्धामध्ये म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला रक्त कमी सांडवावं लागेल हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आज आमच्याकडे जो काही वेळ आहे तो वेळ म्हणजे काय एक दुजे केले काय प्रेम प्रकरण करण्यासाठी आहेत का? ह्या ट्रॅकलीच गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक एक वय असतं. मला माहिती आहे कसं आम्हाला माइंड डिस्टर्ब काय करतं. मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो काय काय असतं आम्हाला डिस्टर्ब काय काय करतं. तुमचा मोबाईल तुम्हाला डिस्टर्ब करतोय. फोकस असतो ना आपला, फोकस. मॉडर्न सायन्स काय करतं की दिवसाला आमच्या डोक्यामध्ये काय सांगतं की दिवसाला आमच्या डोक्यामध्ये 60,000 विचार असतात. किती 60,000 थॉट्स आमच्या डोक्यामध्ये येतात. आणि त्या 60,000 विचारांमधले आम्ही किती कशावर खर्च करतो त्याच्यावर आमचं यश असतं. क्या म्हटलं मी, अगर आपके दिमाग में दिन में 60,000 अगर थॉट्स आ रहे तो उसमें से कितने थॉट आप किस चीज पे खर्च करें उसके ऊपर आपका सक्सेस डिपेंड करेगा. आणि मग माझ्याकडे 60,000 डोक्यात विचार येतात, त्याच्यातले 20,000 माझे पबजीच्या मागे चालले, 10,000 माझे फेसबुकच्या मागे चालले, 5,000 माझे व्हॉट्सअपच्या मागे चाललं, उरलं सुरलं आमचं टेलिव्हिजन आहे. ह्याच्या मागे जर आमचे विचार जर भरकटत असतील मग आम्ही फोकस कधी करू, आम्ही अभ्यास कधी करू, आम्ही ध्येय कधी गाठू. ह्या ट्रॅकलेस गोष्टी आहे मित्रांनो, ह्या टेम्पररी आहे. तुम्हाला किती लोक ट्विटरवर फॉलो करतात, इन्स्टावरती फॉलो करतात, काही फरक नाही पडत, काही घेणं देणं नाही त्याच्यातनं, काहीच नाही. तुम्हाला कोणी ओळखत नाही, कोणी मोजत सुद्धा नाही. पण तुमची ओळख केव्हा निर्माण होईल, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला करा. आज एक गोष्ट ठरवा, मी तुम्हाला सांगतो म्हणून नाही, पण तुम्हाला आयुष्यात खरंच सांगतो मी बाबांना, तुम्हाला तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी पावती काय, सर्वात मोठं यश काय, एकच. ज्या दिवशी मी काय म्हणतो, तुम्ही फार काळजीपूर्वक ऐका. मी तुम्हाला आईवडिलांनी जन्म दिला, पण आईवडिलांनी ज्या वेळेला जन्म दिलेला आहे तुम्हाला फार सोपं असतं का, तुम्हाला असं वाटतं का? आपण जेव्हा आपल्या आईच्या पोटात असतो, कधी तुम्ही तुमच्या आईला विचारा, आई मी पोटात होतो किंवा होती त्यावेळेला कसं होतं वातावरण सगळं. ज्यावेळेला आम्ही आमच्या आईच्या पोटात असतो ना त्यावेळेला आमच्या एका एका गोष्टीची काळजी घेतली जाते. ही औषधी घेतली पाहिजे, ती औषधी घेतली पाहिजे, एवढ्या दिवसाला आमच्या आईला ही लस टोचली पाहिजे, तेवढ्या दिवसाला आमच्या आईची ही टेस्ट केली पाहिजे, ही सोनोग्राफी केली पाहिजे. एक एक गोष्टीची आमच्या आईची काळजी घेतली पाहिजे की तुम्ही जन्माला यावं, मी जन्माला व्हावं. मग मी जेव्हा जन्माला येतो त्याच्यानंतर आपला बाप ज्याला आपण म्हणतो, आपला बाप एका एका गोष्टीची काळजी करत असते. आमच्या पोराला लागलं नाही पाहिजे, दुखलं नाही पाहिजे, माझ्या मुलाला प्रत्येक गोष्ट त्याच्या ऐपतीप्रमाणे तो तुम्हाला देत असतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुमच्यापैकी अनेक लोक असेल की ज्यांच्या बापाची बन्यान फाटकी आहे पण त्याला मात्र चांगल्या दर्जाचे कपडे आहेत. हे खरं आहे. आमचा बाप आमच्यासाठी संघर्ष करत असतो, दिवस रात्र मेहनत करत असतो. आम्ही काय देतो त्याला, मागणी काय असते आमच्या वडिलाची, फक्त अभ्यास कर. एक आमचा बाप आम्हाला जन्माला घालतो, आम्ही जन्माला यावं म्हणून आमच्या आई वडील आमची एवढी काळजी घेतात, आमच्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावतात. कधी बाप बनून बघावं, तुम्ही बाप बना कधी. तुम्ही ज्या दिवशी बेटा बाप बनला त्या दिवशी तुम्हाला कळेल बाप काय असतो ते. अरे एक एक गोष्टीची आमची काळजी घेतल्या जाते, एका एका गोष्टी आमचे लाड हट्ट पुरवले जातात. त्याच्याकडे पैसे असो की नसो उधार आणले पण तुमचे हट्ट पुरवणार तो तुम्हाला काय मागतोय, अभ्यास करा काय राव. आणि एवढी जर गोष्ट आम्ही आमच्या बापाला देऊ शकत नाही, आमच्या आईला देऊ शकत नाही, जगायचं कशाला मग आम्ही, काय अर्थ काय आमच्या जगण्याचा. आणि ज्या दिवशी तुम्ही जाणतो तुम्ही आयुष्यात किती मोठा आहात, पण ज्या दिवशी तुम्हाला बघून तुमच्या बापाच्या आणि आईच्या डोळ्यामध्ये जेव्हा अभिमानाने अश्रू येतील त्या दिवशी तुम्ही जग जिंकलं असं समजा. बस जग जिंकलं तुम्ही. कोण व्हा तुम्ही, कलेक्टर व्हा, सायंटिस्ट व्हा, डॉक्टर, पण तुमच्या आई वडिलाच्या डोळ्यात जरूर अश्रू आलेच पाहिजे. तुम्ही कधी कॉम्पिटिटिव्ह मध्ये जे मुलं यशस्वी होतात, जे लोक कलेक्टर होतात, बघा त्यांच्या आई वडिलांकडे ज्यावेळेला स्टेजवरती त्यांचा सत्कार होतो त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. ते कशाचे अश्रू असतात, अभिमानाचे अश्रू असतात, सन्मानाचे अश्रू असतात. हे अश्रू आपल्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आणण्यासाठीच तुमच्या आयुष्यामध्ये संघर्ष असला पाहिजे. त्याच्यासाठी मेहनत करा मित्रांनो. तुम्हाला झिंग चढली पाहिजे. हे सगळे महापुरुषांचे चरित्र डोळ्यासमोर तुमच्या असली पाहिजे. त्यासाठी तुम्ही मोटिवेशनल भाषणं ऐकलेच पाहिजे असं नाही, पण ज्या लोकांनी जग घडवलं, ज्या लोकांनी
जे लोकांना आपण महापुरुष मानतो त्या लोकांचं आपण चरित्र जरूर वाचलं पाहिजे. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. 2-3 महत्वाच्या गोष्टी मला या ठिकाणी सांगायच्या होत्या. एक, कुठलं आमचं काय असलं पाहिजे, मोटिव्ह क्लिअर, ध्येय आमचं स्पष्ट असलं पाहिजे. जर आमचं ध्येय स्पष्ट आहे तर आम्ही मेहनत करू, तर आम्हाला अभ्यासाचा कंटाळा येणार नाही. 2, ट्रॅकलेस गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. आता आमचं वय कशाचं आहे, अभ्यासाचं वय आहे. अभ्यासाचं वय तर आपण अभ्यासच केला पाहिजे. 3, सबकॉन्शियस माइंडचा आपल्याला जबरदस्त वापर करता आला पाहिजे. तो केव्हा होईल, ज्या वेळेला तुमचं मोटिव्ह काय आहे, क्लिअर आहे. 4, आमचं ध्येय उदात्त असलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे, आमचं टार्गेट मोठं असलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, स्वतःवर आमचा जबरदस्त आत्मविश्वास असला पाहिजे. मी तुम्हाला फार टेक्निकल गोष्टी नाही, ॲटिट्यूड असला पाहिजे, मग ते असलं पाहिजे, पण स्वतःच्या निर्णयावरती, स्वतःच्या क्षमतेवरती तुमचा जबरदस्त आत्मविश्वास असला पाहिजे. ह्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. अजून एक छोटासा अभ्यासाचा विषय सांगतो, कारण मी बऱ्याचदा माझ्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला देखील या गोष्टी सांगत असतो. बऱ्याच लोकांना एक अडचण आहे की लक्षात राहत नाही, बरोबर ना? खूप लोकांना लक्षात राहत नाही, किंवा आपण 10 शब्द जर वाचले तर काही लोकांचे 9 राहतात, तो टॉपर असतो. काही लोकांच्या 7 असतात, तो सेकंड टॉपर असतो. काही लोकांच्या 5 असतात, तो थर्ड टॉपर असतात. काही लोकांच्या 4 असतात, तो बाउंड्री पास असतो. काही लोकांच्या 3 असतात, तो नापास असतो. असं काही नसतो. तुम्हाला हे वाटतं काय की फार म्हणजे तुम्हाला की आईच्या पोटातनं कोणी फार हुशार बिशार जन्माला येतो असं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला थॉमस एडिसन, किती वेळ घेऊ सर, 5 मिनिट घेऊन घे. थॉमस एडिसन माहितीये तुम्हाला? माहितीये? थॉमस एडिसनच्या खिशामध्ये त्याच्या टीचरने एक चिठ्ठी टाकली होती. तो बोलला की हे खिशात घे, तुझ्या आईला जाऊन दाखव. तो घरी गेला, त्याच्या आईला दाखवलं. त्याच्या आईने ते वाचलं. त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं, तुमचा मुलगा मठ्ठ आहे, तो शिकू शकत नाही, त्याला शाळेतून काढून टाकतोय आम्ही. आणि तो थॉमस एडिसन काय बनतो, जगातला एक मोठा शास्त्रज्ञ बनतो, सायंटिस्ट बनतो. आणि हे सगळे जे काही तुम्हाला इलेक्ट्रिसिटी वगैरे सगळं दिसतं ना, बल्ब वगैरे, याचा शोध थॉमस एडिसन लावतो. असं काहीच नसतो. कोणीच विद्वान म्हणून जन्माला येत नसतो, आणि कोणी मूर्ख म्हणून सुद्धा. आता काही बाळं जन्माला ॲबनॉर्मल येतात, तो भाग वेगळा. पण तुमची सर्वांची बुद्धिमत्ता सारखीच असते, पण त्याला आम्ही काय करतो, धार कशी लावतो ना तशी ती बनणार. आपल्या घरी भाजी कापायचा चाकू असतो, जेवढा धार असेल तेवढं पटपट तुमची भाजी कापली जाणार, बरोबर? आमची बुद्धी तशीच आहे. आम्ही आमच्या बुद्धीला वळण जेव्हा लावू तेव्हाच आम्हाला काय होईल, आमची बुद्धिमत्ता शाबूत राहील, आपण ज्याला म्हणतो. उदाहरणार्थ, आपण पहिलीमध्ये आपल्याला किती ओळीचं उत्तर आन्सर राहायचं बेटा? एक, बरोबर? चौथीला रे 4, चौथीला 4, 5. 7वीला गेलो तेव्हा 8, 10, 15, बरोबर? 9वीला गेलो तेव्हा 10वीला 2 पेज, 12वीला 3 पेज. आम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला गेलो तेव्हा 7-7, 8-8 पेज. असं का होतं बरं? पण पहिलीला का बरं 7-8 पेज देत नाहीत? स्टोअर करायची कॅपॅसिटी, हे काय म्हणतोय, स्टोअर करायची कॅपॅसिटी आहे ती तुमची. आणि ही स्टोअर करायची कॅपॅसिटी आमची वाढत असते. मी काय म्हणतोय, शेवटच्या मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. ही जी स्टोअर करायची जी कॅपॅसिटी आहे प्रत्येकाची वेगवेगळी आहे. का वेगवेगळी आहे? का बरं? तुम्ही कधी ग्राउंडवरती जा, तुम्ही ते मिलिटरीची जी तयारी करतात, पोलीस भरतीची मुलं, त्यांना बघा, ते काय करत असतात, 7-7, 8-8, 10-10 किलोमीटर नॉनस्टॉप धावत असतात. आपण धावू शकतो? नाही. आपण किती धावू शकतो? 500 मीटर, खूप झाला अर्धा 1 किलोमीटर, बरोबर ना? नंतर आपण थकून जातो. मला एक गोष्ट सांगा, आज जर तो 10-10 किलोमीटर धावतोय, पडतोय, पहिल्या दिवशी पळाला का? नाही. पहिल्या दिवशी तो तुमच्या माझ्यासारखाच 500 मीटर पळाला, मग दुसऱ्या दिवशी 550 मीटर, 600 मीटर, 1000 मीटर, 2000 मीटर, 3000, 4000, 5000 मीटर, 10000 मीटर. आज 10-10 किलोमीटर धावतोय. हे काय, त्याची कॅपॅसिटी आहे. तशीच तुमच्या ब्रेनची स्टोरेज कॅपॅसिटी आहे बाबांनो. तुम्हाला जे वाटतं की नाही मला लक्षात राहत नाही, ते लक्षात वगैरे काही नसतं. ते तुमची स्टोरेज कॅपॅसिटी आहे. कोणाची 1 GB आहे, कोणाची 10 GB आहे. पण ती काय बाहेरून टाकणार नाही, ती आपल्याला वाढवायची आहे. आणि ज्या तुम्ही आज 8व्या 9व्या 10व्या वर्गामध्ये आहात,
आज जर बेटा तुम्ही 200 शब्द लक्षात ठेवायचा प्रयत्न कराल, किती? 200. आणि 200 शब्द तुम्ही लक्षात ठेवून आठवायचा जर प्रयत्न केला, त्याच्यात यशस्वी झाला, तर उद्या तुमच्या 250 राहणार, 300 राहणार, 500 राहणार. म्हणजे तुमच्या मेंदूची स्टोरेज कॅपॅसिटी वाढत जाणार. मग अभ्यासामध्ये मागे कोण असतो? ज्याने कधी स्टोरेज कॅपॅसिटी वाढवायचा प्रयत्नच केला नाही, किंवा ज्याने स्टोरेज करायचाच प्रयत्न केला नाही, त्याने सेवच नाही केलं. आलं वाचलं, जेवढं आलं तेवढं लिहिलं, जिंदाबाद. हे ज्याने केलं की नाही, त्याची स्टोरेज कॅपॅसिटीच नाही वाढली, आणि त्याची स्टोरेज कॅपॅसिटी नाही वाढली, मग आपण म्हणतो तो अभ्यासात मागे आहे. समजते का मी काय म्हणतोय? काय करायचं आपल्याला? आपली स्टोरेज कॅपॅसिटी वाढवण्यासाठी काही नसतं. आज जरी तुम्ही अभ्यासात मागे असाल, आज जरी तुम्ही विसरत असाल, तर रोज सराव असतो मेंदूचा. याला मेंदूचा सराव हा वेगळा कॉन्सेप्ट आहे, सांगेन मी कधी आलो तर. हा टेक्निकल भाग आहे, हा मेंदूचा सराव आहे तुमच्या. आज जर तुम्ही 10 ओळी पाठ करणार, आज उद्या 11 करायचा, परवा 12 करायच्या, 13 करायच्या, 15 करायच्या, 20 करायच्या, तुमच्या असं लक्षात येईल एक दिवस, आता मी जे काय वाचतोय ते पूर्णच्या पूर्ण माझ्या लक्षात राहते. पण जर तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्नच करणार नाही, तुम्हाला काही आठवणारच नाही. लक्षात येते का मी काय म्हणतोय? हे तुमच्या अभ्यासासाठी सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला 10वीची तयारी करायची ना, 12वीची तयारी करायची ना, याच पद्धतीने करा. गोल तुमचं स्पष्ट असलं पाहिजे, टार्गेट क्लिअर असलं पाहिजे. टार्गेट क्लिअर आहे तर त्या दृष्टीने आपल्याला धावता सुद्धा आलं पाहिजे. त्याच्यामध्ये डिस्टर्ब करणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या काय करा, त्या बाजूला करा. त्या बाजूला करून जे जे तुमच्यासाठी कामाचं आहे, जे जे तुमच्यासाठी महत्वाचं आहे, ते तुम्ही या ठिकाणी निश्चितच केलं पाहिजे. आता बऱ्याचदा अजून मला एक छोटासा टॉपिक इथे बोलायचं होतं. 2-4 मिनिटं घेतो सर एक कारण फार महत्वाचं आहे ते. काही सब्जेक्ट आम्हाला आवडत नाही. मी काय म्हणतो, प्रत्येकाला काही सब्जेक्ट आवडत नाही, बरोबर? मग तुम्ही मला सर त्याचा अभ्यास कसा करायचा असतो? मग कसा करायचा? कसा करायचा? कोणाला मॅथ्स आवडतं, हिस्ट्री आवडत नाही, कोणाला हिस्ट्री आवडते, मॅथ्स आवडत नाही. मग आम्हाला जो सब्जेक्ट आवडत नाही, शेवटी पास व्हायचं ना. असं नाही ना 10वीमध्ये मॅथ्समध्ये आउट ऑफ आणि हिस्ट्रीमध्ये फेल आणि पास होणार का? पण नाही. तुम्हाला काय करायचंय? सर्व सब्जेक्टमध्ये पास व्हायचंय. एखादा सब्जेक्ट जर मला आवडत नाही, फॉर एक्झाम्पल हिस्ट्री मला भयानक आवडायचं, प्रचंड आवडायचं, अजून सुद्धा आवडतो. मग आता हिस्ट्री जर मला आवडत नाही, मग मी काय करायचं? करावं लागणार आहे ना साहेब तो. तुम्हाला आवडो की नाही आवडो, नो पेन नो गेन. तुम्हाला जर त्रास होणार नाही, तुम्ही ती गोष्ट करूच शकत नाही. एकच गोष्ट ती तुम्ही अजून एक लक्षात ठेवली पाहिजे. अजून काय सुटलं? मी ऍक्च्युली सगळ्या नोट्स तुमच्यासाठी काढून आणलेल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट की स्वतःवर विश्वास ठेवणं शिका. डिपेंडंट राहणं सोडून द्या. सतत आईवरती डिपेंडंट, वडिलांवरती डिपेंडंट, मला अभ्यासाला कोणीतरी उठवेल, सर म्हणतील तेव्हाच मी अभ्यास करायचा, मॅम म्हणतील कोणी तेव्हाच अभ्यास करायचा, कोणीतरी मोटिवेशनल स्पीकर आला त्याने जरा दण 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 हॅमरिंग केलं तेव्हाच अभ्यास करायचा, असं नसतं. हे तुम्हालाच करायचं. शेवटी मी तुम्हाला किती मोटिवेट केलं की नाही, तुम्ही आज मोटिवेट व्हाल, भयंकर तुम्हाला सगळं भयंकर. कधीपर्यंत? झोपेतून उठेपर्यंत उद्या. झोपेतून उठले की शेवटी तुम्हाला काय व्हायचंय? सेल्फ मोटिवेट व्हायचंय. सेल्फ. तुम्हाला उदाहरण देऊ उदाहरण. फुलपाखरू माहिती आहे तुम्हाला? फुलपाखरू ते कुठून निघतो? असा मातीचा ढिगारा असतो, बरोबर? त्याच्यातनं काय असतो, बरोबर? छोटे 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 छोटे. तुम्ही कधी असं केलं का की त्याला तुम्ही असं हाताने बाजूला केलं? नाही केलं. करा. त्याच्यातनं काय निघते? अळी निघते. काय निघते? अळी. पण तुम्ही तिथे उभे राहा आणि एखादी त्यातनं अळी बाहेर पडू द्या, त्यातनं फुलपाखरू निघतं. कारण ते स्वतः संघर्ष करून बाहेर पडलेलं असतं. आम्हाला ठरवायचं आहे, आम्हाला अळी व्हायचं आहे की फुलपाखरू व्हायचं आहे. म्हणजे आमचा स्वतःवर जबरदस्त आत्मविश्वास असला पाहिजे. इंडिपेंडंट राहिलं पाहिजे. आपण डिपेंडंट राहणं सोडून द्या. आणि सर्वात महत्वाचं, तुम्हाला आयुष्यात जर पुढे यशस्वी व्हायचं तर अजून एक गोष्ट सांगतो, जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर गाव सोडा. काय सोडा? तुमचं गाव, तुमचा कम्फर्ट झोन सोडा. साध्या भाषेत तुम्ही ज्या ठिकाणी राहताय ना, सगळं मिळतं, ऐकतं, रेडीमेड मिळतं. तुम्हाला कधी माहितच नाही की ताप आल्यानंतर स्वतः काय करायला लागतं. आपल्याला माहितीये
पप्पा नेतात ना हॉस्पिटलला, औषधी आणतात ना, आई डोक्यावर पट्टी ठेवते ना. हे सगळं आपण काय करतो, आपण आज डिपेंडंट आहोत. जेवढं डिपेंडंट आहात तुम्ही तेवढे तुम्ही कमजोर आहात, तेवढे तुम्ही कमकुवत आहात, तेवढे तुम्ही काय मागे राहणार. पण जेवढं स्वतः काय होणार, इंडिपेंडंट बनणार, स्वतःवर विश्वास ठेवून स्वतः त्यातनं मार्ग काढणार, तेवढं जास्त काय होणार, तुमची त्या परिस्थितीशी झुंजण्याची शक्ती वाढणार. आणि तेवढ्या मोठ्या परीक्षेला, तेवढ्या मोठ्या संघर्षाला तुम्ही सामोरं जाणार. आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी याच्यातनं काय म्हणजे फार थेरॉटिकल गोष्टी नाही, सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. आणि म्हणून मी भाषण इथे केलेलंच नाही. जे काही बोललो ते माझे जे काही अनुभव आहे, मला जे काही आले, जगत असताना पुढे जात असताना तेवढेच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तुम्ही सर्वच जण या ठिकाणी आलात आणि इथे माझं भाषण ऐकून घेतलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा की 10वी आणि 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला समोर जायचं आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा द्या. बेटा हारू नका, मनाशी असं बांधून घेऊ नका की मला जमत नाही, मला येत नाही, मला आठवत नाही. प्रयत्न करा. खरंच सांगतो, अनेक लोकांनी मार्ग काढलात, अनेक लोक याच्यातनं यशस्वी झालेले आहेत. फक्त काय करा, संघर्ष करण्याची, मेहनत करायची तयारी ठेवा. हा तुमचा संघर्षाचा काळ आहे, मेहनत करण्याचा काळ आहे. इमानदारीने मेहनत करा, तुमच्यासाठी नव्हे तर किमान आईवडिलासाठी तरी करा. एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा एक शेवटचा टास्क तुम्हाला करायचा आहे, तर एवढे टास्क मी तुमच्याकडनं करून घेतले. सगळेजण आपापले डोळे बंद करा. सगळ्यांना, सगळे पटापट मागे, सगळेजण डोळे बंद करा. आणि आता तुम्हाला तुमचं गोल सिलेक्ट करायचं आहे, टार्गेट सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही तुमचं टार्गेट सिलेक्ट करा आणि त्यासाठी तुम्हाला जे काही लागतं त्या गोष्टी आठवा. तुम्हाला जिथे जायचं आहे, तुम्हाला कलेक्टर व्हायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काय काय लागेल. तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, त्यासाठी काय काय लागेल. तुमचा रोल मॉडेल कोण आहे. तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काय काय लागेल. आज तुमचं सिलेक्ट झालं पाहिजे, तुम्हाला आठवलं पाहिजे, तुम्हाला सुचलं पाहिजे. खरंच तुम्ही खूप आत्मविश्वासू लोक आहात. कोण म्हणतं तुम्ही सर्वसाधारण आहात? मुळीच नाही. तुम्ही खूप मोठे आहात. तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे, प्रचंड आत्मविश्वास आहे. फक्त आत्तापर्यंत तुम्हाला तो माहिती नव्हता. आज तुम्हाला तुमच्याचकडून तो माहीत झालेला आहे. तुम्हाला इथून पुढे संघर्ष करायचा आहे. सगळ्यांना माझ्या मागे म्हणायचं, माझ्या मागे. मी जेव्हा डोळे बंद सर्वांचे, माझा आता आत्मविश्वास वाढतोय. बोला, आता माझा कॉन्फिडन्स वाढतोय. माझं गोल सिलेक्ट झालेलं आहे. मला आता प्रचंड अभ्यास करायचा आहे. इथून पुढे परीक्षेपर्यंतचा एक मिनिट मला अभ्यासासाठी वापरायचा आहे, माझ्या भविष्यासाठी वापरायचा आहे. मला माझ्या आईवडिलांच्या डोळ्यावर हसू बघायचं आहे. मला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे. मला आयुष्यात खूप मोठं व्हायचं आहे. त्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट करण्याची माझी तयारी आहे आणि मी ते करूनच राहणार. आणि जोपर्यंत माझं ध्येय मला मिळणार नाही तोपर्यंत माझा संघर्ष चालू राहील. कितीही संकट येऊ द्या, कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊ द्या, त्याच्यावर पाय ठेवून, त्यावर मात करून मी पुढे जाईन. आणि मला जे ध्येय गाठायचं आहे ते ध्येय गाठल्याशिवाय मी शांत बसणार नाही.